नमस्कार मंडळी, आठवणी मनातल्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण चनिया या पाठाचे वाचन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चनिया. हा आपला चनिया. चनिया तुमच्याच वयाचा आहे. तो गावात राहत नाही, तो रानावनात राहतो. डांबरी रस्ते त्याने पाहिलेले नाहीत, मग आगगाडी आणि मोटार यांची तर गोष्टच सोडा. चनिया ज्या ठिकाणी राहतो तिथल्या पाऊलवाटा त्याला बिनचूक माहीत आहेत. जंगलातील झाड त्याच्या ओळखीचे आहे. तुम्ही त्याला विचारले तर साऱ्या झाडांची नावे तो तुम्हाला पटापट सांगेल. कोणत्या झाडाला फळ केव्हा येते, त्याचा रंग कसा असतो, ते गोड असते की आंबट असते, या साऱ्या गोष्टी चनियाला ठाऊक आहेत. जंगलात कोणत्या झाडावर कोणते पक्षी असतात, त्यांची घरटी कशी असते याचे वर्णन तर तो खूपच छान करतो. त्यांच्या कितीतरी गमती जमती तो सांगतो. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांची हुबेहूब नक्कल करावी तर ती या चनियानेच. रानावनात भटकणारे प्राणी हीच चनियाची दोस्त मंडळी. हत्ती, वाघ, अस्वल, रानरेडा, रानडुक्कर, वनगाय असे कितीतरी प्राणी जंगलात असतात. त्या सर्वांची चनियाला बिनचूक माहिती आहे. प्राण्यांच्या पावलांच्या ठशावरूनही चनिया ते ठसे कोणत्या प्राण्यांचे असावेत हे सहज सांगू शकतो. जंगलातल्या सर्व प्राण्यांबद्दल चनियाला फार फार प्रेम वाटते. ते प्राणी चवताळून कधी अंगावर आले तर त्यांच्यापासून तो आपला बचावही करून घेतो. हे चनियाचे घर. घर कसले? ही तर गुहाच. ही गुहा म्हणजेच चनियाचे घर. यात किती काळाकुट्टा अंधार आहे पाहिलेत. या घरात सतत एक दिवटी जेवत असते. त्या दिवटीच्या उजेडात घरातील सारी कामे चालतात. चनिया आणि त्याचे सगळे भाऊबंद काम करून मिळेल ते खाऊन कसे बसे जगतात. ते डोंगराच्या उतारावरील जमीन तयार करतात. नांगर आणि ट्रॅक्टर त्यांना माहीत नाही. ते जमीन खणतात, माती मोकळी करतात आणि लागवडीसाठी जमीन तयार करतात. पावसाळ्यात भात लावतात. भाताचे कोंब दिसू लागले की ते आपल्या शेताला काटेरी कुंपण घालतात. हरिण आणि रानडुक्कर यासारख्या प्राण्यांपासून पिकाला खूप जपावे लागते. त्यासाठी रात्रंदिवस शेताची राखण करावी लागते. पक्ष्यांचे थवे, माकडांच्या टोळ्या यांच्यापासूनही पिकाचे रक्षण करावे लागते. पिकाची राखण करताना चनिया सफाईने गोफणगुंडा चालवतो. तरी देखील काही पक्षी आणि माकडे त्याची नजर चुकवून हळूच पिकात शिरतातच. पुरेसे पीक आले नाही तर कंदमुळे खाऊन चनिया आणि त्याचे भाऊबंद कसे तरी दिवस काढतात. चनिया आणि त्याचे भाऊबंद कधीही एकमेकाशी भांडत नाहीत. एकाचे सुख तेच साऱ्यांचे सुख आणि एकाचे दुःख तेच साऱ्यांचे दुःख. डोंगर, नद्या, झाडीझुडी, फुले फळे, पशुपक्षी हेच त्यांचे साथीदार. जंगलातच ते लहानाचे मोठे होतात. जंगल हेच त्यांचे घर, जंगल हेच त्यांचे जग. लेखक शिवराम कारंत. मंडळी, आजच्या या डिजिटल युगात हा धडा वाचताना तुम्हाला तुमच्या बालपणचे दिवस नक्कीच आठवले असतील आणि तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. हा धडा कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.